5.4 कडे आपण जाणार आहोत. त्याच्या आधी त्याच्या संबंधित महत्त्वाचे व्याख्या आपण बघणार आहोत. घटनेची संभाव्यता आणि घटनेची संभाव्यता कशी काढायची त्याच्यावरच आपल्याला सराव संच 5.4 सोडवायचा आहे. घटनेची संभाव्यता व्याख्या बघा. गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात. आतापर्यंत आपण खूपशा यादृच्छिक प्रयोग बघितले, त्याच्या घटना बघितलेल्या आहेत. तर त्या घटनेची संभाव्यता जर आपण एखाद्या संख्येच्या स्वरूपात दर्शवली तर त्याला आपण त्या घटनेची संभाव्यता असं म्हणणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर ए या घटनेची संभाव्यता काढायची असेल तर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या हे सूत्र आपल्याला वापरायचं. आणि हे सूत्र इतर घटनांसाठी पण वापरायचं आहे. म्हणजे जर मला बी या घटनेची संभाव्यता काढायची असेल तर या सूत्रामध्ये बदल काय होणार. बी या घटनेची संभाव्यता बरोबर घटना बी मधील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. आणि हे मोठं सूत्र लिहिण्याऐवजी आपण चिन्हाच्या स्वरूपात पण सूत्र लिहू शकतो. ते सूत्र P ऑफ A. संभाव्यताला इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी म्हटलं जातं, त्यामुळे P ऑफ A असं लिहायचं. P कॅपिटल आणि घटनाचे अक्षरत्तर कॅपिटल असणारच आहे. P ऑफ A बरोबर घटना A मधील नमुना घटकांची संख्या N ऑफ A ने दर्शवली जाते आणि नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या आपण N ऑफ S ने दर्शवतो. तर हे सूत्र आपण मोठं सूत्र गणित सोडवताना वापरण्याऐवजी संख्येच्या स्वरूपात किंवा चिन्हांच्या स्वरूपात जे लिहिलेले आहे ते सूत्रांचा उपयोग करायचा. ए या घटनेची संभाव्यता बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील एकूण नमुना घटकांची संख्या असं मोठं सूत्र लिहिण्याऐवजी या सूत्राचा वापर आपण गणित सोडवताना करायचा. एक उदाहरण बघूयात घटनेची संभाव्यता कशी काढतात. उदाहरण. एक फासा फेकला असता एक फासा फेकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढा. तर अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल. एक फासा फेकला असता म्हणजे यादृच्छिक प्रयोग दिला जाईल आणि त्याच्या संबंधित घटना दिली जाईल आणि त्या घटनेची संभाव्यता काढायला सांगितली जाईल. आपण उत्तराची नेहमी सुरुवात कशी करणार आहोत तर यादृच्छिक प्रयोगाने. तर या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग आहे एक फासा फेकला असता. यादृच्छिक प्रयोग लिहून झाला की त्याच्या संबंधित नमुना अवकाश आपण लिहायचा. नमुना अवकाश S बरोबर 1 2 3 4 5 आणि 6 आणि नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या N ऑफ S बरोबर 6 आहे. आता घटना आपल्याला काय दिली आहे तर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. आपण घटनेला अक्षर वापरूयात. समजा A ही घटना वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी आहे. तर आता नमुना अवकाशामध्ये ज्या 6 निष्पत्त्या आहेत त्याच्यापैकी वरच्या पृष्ठभागावर समसंख्या येणाऱ्या ज्या निष्पत्त्या आहेत त्या आपल्याला ए या घटनेमध्ये लिहायच्या. तर समसंख्या 2 4 आणि 6 या येतील.
त्यामुळं ए या नमुना घटकांची ए या घटनेतील नमुना घटकांची संख्या n ऑफ n आपण दर्शवतो ती येईल 3. तर आपल्याला आता घटनेची संभाव्यता काढायची म्हटल्यानंतर मगाशी आपण जे सूत्र बघितलेलं आहे ते आपण वापरणार आहोत. P ऑफ A म्हणजेच ए या घटनेची संभाव्यता बरोबर n ऑफ A छेद n ऑफ S. n ऑफ A ची किंमत जी आहे ती 3 आहे आणि n ऑफ S जो आहे तो 6 आहे. तर 3/6 3 न 6 ला भाग होतो, आपण इथे भाग हलवायचा आहे. 1/2. तर A या घटनेची संभाव्यता येईल 1/2. तर नेहमी घटनेची संभाव्यता जी आहे ती संख्येच्या स्वरूपात किंवा शतमानाच्या स्वरूपात म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपात दाखवलेली असते. संख्येच्या स्वरूपात संभाव्यताची किंमत ही 0 ते 1 या दरम्यान असते. 0 पण असते, 1 पण असते आणि त्याच्या दरम्यान येत असते. आणि शतमानाच्या स्वरूपात 0% ते 100% या दरम्यान असते. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि सराव संच 5.4 आपण या माहितीच्या आधारे सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आता सराव संच 5.4 सोडवायला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आपण लिहून घेतलेला आहे. 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना आहे कमीत कमी 1 छाप मिळणे आणि दुसरी घटना आहे एकही छाप न मिळणे. तर या प्रश्नांची उत्तरं लिहिताना आपल्याला नेहमी पायऱ्या ज्या आहेत त्या पहिल्यांदा यादृच्छिक प्रयोग लिहिणं, त्याच्यानंतर त्याचा नमुना अवकाश या पद्धतीने लिहायचा. तर पहिल्यांदा आपण यादृच्छिक प्रयोग लिहूयात. 2 नाणी फेकली असता दोन नाणी फेकली असता त्याचा नमुना अवकाश S HH HT TH TT आणि नमुना घटकांची संख्या n ऑफ S 4. तर हा पहिला भाग झाला. याच्यामध्ये आपण यादृच्छिक प्रयोग लिहिला, त्याच्याशी संबंधित नमुना अवकाश S लिहिलेला आहे आणि नमुना घटकांची संख्या n ऑफ S. याच्यानंतर आता पहिली घटना जी आपल्याला दिलेली आहे त्याच्याकडे आपण जाऊया. कमीत कमी 1 छाप मिळणे. तर कमीत कमी 1 छाप मिळणे या घटनेला आपण A ही घटना असं मानूयात. समजा A ही घटना कमीत कमी 1 छाप मिळणे समजा A ही घटना कमीत कमी 1 छाप मिळणे अशी आहे. तर A ही घटना कमीत कमी 1 छाप मिळणे अशी आहे. छाप म्हटलं की H आणि काटा म्हणले की T. आपण आधी सांगितल्याप्रमाणेच H म्हणजे हेड म्हणजे छापा आणि T म्हणजे टेल आणि टेल म्हणजे काटा. तर दोन्ही छापा असतील तर HH, एक छापा एक काटा HT, काटा आणि छापा असेल तर TH आणि दोन्ही नाण्यांवर जर काटा आला असेल तर TT. अशा पद्धतीने 4 निष्पत्ती आपण आधी बघितल्याप्रमाणेच लिहिलेल्या आहेत. आता A ही घटना आपण लिहून घेतल्या. कमीत कमी 1 छाप मिळणे अशी आहे. आता कमीत कमी शब्द आलाय. कमीत कमी 1 छाप म्हणजे 1 छाप घ्यायचा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे. 1 छापापेक्षा कमी घ्यायचे नाही. तर A या घटनेमध्ये कोणत्या निष्पत्ती नमुना अवकाशात लिहावे लागतील बघा. कमीत कमी 1 छाप म्हटल्यानंतर HH पण घ्यावं लागेल आपल्याला, HT घ्यावं लागेल आणि TH घ्यावं लागेल. 1 पेक्षा कमी छाप असणारी TT आपण घेतलेलं नाही. कमीत कमी म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा कमी नको,
ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त घ्या. ए या घटनेतील नमुना घटकांची संख्या आपल्याला मिळते 3. त्याच्यानुसार आपण त्याची संभाव्यता काढूयात. सूत्र लिहूयात. ए या घटनेची संभाव्यता P ऑफ A बरोबर ए या घटनेतील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील एकूण नमुना घटकांची संख्या n ऑफ S. तर P ऑफ A बरोबर n ऑफ A ची किंमत 3 आहे आणि n ऑफ S 4 आहे. म्हणजे ए या घटनेची संभाव्यता किती मिळाली आपल्याला? 3/4. आणि याचं शाब्दिक उत्तर पण आपण खाली लिहायचं आहे. कमीत कमी एक छाप मिळणे या घटनेची संभाव्यता 3/4 आहे. आता आपण दुसऱ्या घटनेकडे जाऊयात. एक ही छाप न मिळणे. तर आता एक ही छाप न मिळेला आपण बी घटना घेऊयात. म्हणून आपण सुरुवात करूयात. समजा बी ही घटना एक ही छाप न मिळणे अशी आहे. नमुना अवकाशातील एक ही छाप न मिळणे अशी जर निष्पत्ती आपण बघितली तर याच्यामध्ये दोन्ही छाप आहेत, त्याच्यामध्ये एक छाप आहे, याच्यामध्ये पण एक छाप आहे. हीच अशी एक निष्पत्ती आहे ज्याच्यामध्ये छाप मिळालेला नाही आहे. म्हणजे TT ही निष्पत्ती आपल्याला बी या घटनेमध्ये लिहावी लागेल. म्हणून बी या घटनेतील नमुना घटकांची संख्या n ऑफ बी आपल्याला मिळेल 1. त्याच्यानंतर आपण बी या घटनेची संभाव्यता काढूयात. बी या घटनेची संभाव्यता म्हणजे P ऑफ बी बरोबर n ऑफ बी छेद n ऑफ S. P ऑफ बी बरोबर n ऑफ बी ची किंमत आहे 1 आणि n ऑफ S आहे 4. आणि याचं शाब्दिक उत्तर आपण उदाहरण सोडवून झाल्यानंतर शाब्दिक उत्तर लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. अर्ध्या मार्कासाठी आपल्याला त्याचा विचार बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये केला जातो. त्यामुळे उत्तर लिहायचं आहे. आपण दोन्हीही घटनेची उत्तर आपण या ठिकाणी लिहूयात. तर पहिली घटना जी आहे कमीत कमी एक छाप मिळणे याच पहिल्यांदा आपण उत्तर लिहूयात. कमीत कमी एक छाप मिळणे या घटनेची संभाव्यता तीनशे 4 आहे. आणि या घटने बी या घटनेची संभाव्यता त्याच्या खाली लिहूयात आपण. एक ही छाप न मिळणे या घटनेची संभाव्यता एक छेद 4 आहे. तर अशा पद्धतीनं सराव संच 5.4 मधलं पहिलं उदाहरण आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. दोन फासे टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न आहे. तर आपण सुरुवातीला यादृच्छिक प्रयोग लिहून घेतलेला आहे. दोन फासे फेकले असतात. दोन फाशांसाठी नमुना अवकाश आपण उत्तर लिहिणार आहोत. तर पहिल्यांदा यादृच्छिक प्रयोग झाला की नमुना अवकाश त्याचा आपण लिहून घेऊयात. दोन फाशांसाठी नमुना अवकाश आपण याच्या आधी पण बघितला आहे. 1 1 1 2 अशा पद्धतीनं निष्पत्ती लिहायच्यात. 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्याच्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4
2 5 2 6 मला एकदा भराचं शिकवा. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 त्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6 शेवटची ओळ 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6 तर 2 भाषाच्या नमुना अवकाशामध्ये एकूण 36 निष्पत्ती येतात. त्यामुळं नमुना अवकाशातील एकूण नमुना घटकांची संख्या येते n of s बरोबर 36. तर आता आपल्याला घटना जी दिलेली आहे त्याच्यामधली पहिली घटना दिली आहे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. तर आपण त्याला a ही घटना समजूया. समजा a ही घटना पृष्ठभागावरील अंकांची बेरीज पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. या ठिकाणी पण कमीत कमी शब्द आलेला आहे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 पेक्षा कमी नको, 10 किंवा 10 पेक्षा जास्त बेरीज असणाऱ्या निष्पत्ती आपल्याला शोधायच्या. तर सगळ्यात मोठी जी निष्पत्ती आहे ज्याच्यामध्ये 6 6 येतात तर त्याची बेरीज येते 6 6 12 म्हणजे 12 पेक्षा मोठी बेरीज तर असणार नाहीये. मग आपल्याला 10 पेक्षा 10 बेरीज येणारे, 11 बेरीज येणारे आणि 12 बेरीज येणारेच या ठिकाणी निष्पत्ती याच्यामध्ये लिहावे लागणार आहेत. कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा कमी नको, 10 किंवा 10 पेक्षा जास्त बेरीज येणारेच म्हणजे 10 11 आणि 12 बेरीज येणारेच या ठिकाणी निष्पत्ती आपण लिहायच्या. तर ए या घटनेमध्ये कोणकोणत्या निष्पत्ती लिहाव्या लागतील. पहिल्या ओळीमध्ये सगळ्यात मोठी बेरीज 1 आणि 6 7 येते, त्यामुळं त्याच्यातली एक ही निष्पत्ती पहिल्या ओळीतली नाही येणार. दुसऱ्या ओळीतली पण कोणतीही निष्पत्ती नाही येणार. तिसऱ्या ओळीमध्ये 3 6 म्हणजे 9 बेरीज येणारी सगळ्यात मोठी निष्पत्ती आहे. चौथ्या ओळीमध्ये आपल्याला 4 6 या ठिकाणी घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पाचव्या ओळीमध्ये 5 5 आणि 5 6 आणि सहाव्या ओळीमध्ये 6 4 6 5 आणि 6 6 या निष्पत्ती त्याच्यामध्ये घ्याव्या लागतील. 1 2 3 4 5 6 म्हणजे ए या घटनेतील नमुना घटकांची संख्या येते 6. आता ए या घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची. आपण सूत्र लिहूया. P ऑफ ए बरोबर म्हणजेच ए या घटनेची संभाव्यता बरोबर n ऑफ ए छेद n ऑफ s. तर n ऑफ ए आहे 6 आणि n ऑफ s आहे 36. 6 1 6 6 से 36 भाग जाईल म्हणजेच आपल्याला P या घटनेची संभाव्यता मिळेल 1/6. तर सगळ्या घटनांची उत्तर आपण पूर्ण शेवटी लिहूयात सर्व घटना झाल्यानंतर. आता घटना ए झाल्यानंतर घटना बी दिली आपल्याला पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. तर पृष्ठभागावरील अंकांची सगळ्यात मोठी बेरीज जी आहे ती 12 येते. तर आपण पहिल्यांदा घटना लिहूया. समजा घटना बी पृष्ठभागावरील
अंकांची बेरीज तेहतीस असणे अशी आहे. तर अंकांची बेरीज सगळ्यात मोठी येणार आहे 12. त्यामुळं बी या घटनेमध्ये एकही घटक येणार नाहीये, तर हा रिक्त संच आहे. म्हणून नमुना घटकांची संख्या बी या घटनेतील 0 येईल. एन ऑफ बी 0 येईल. त्याच पद्धतीने आपण त्याची संभाव्यता करूया. बी या घटनेची संभाव्यता पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. तर 0/36 म्हणजे 0. तर या ठिकाणी बी या घटनेची संभाव्यता 0 आलेली आहे. ज्या घटनेमध्ये एकही घटक नसतो अशा घटनांना आपण अशक्य घटना असं म्हणत असतो आणि अशक्य घटनेची संभाव्यता ही 0 असते. ह्या घटनेवरून आपल्याला ते लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर तिसरी घटनेकडे आपण जाऊयात. तर आपण तिसऱ्या घटनेला सी ही घटना मानूयात. समजा सी ही घटना पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे अशी आहे. तर नमुना अवकाशामध्ये अशा निष्पत्ती आपल्याला लिहायची की पहिल्या फाशावरचा अंक मोठा असला पाहिजे आणि दुसऱ्या फाशावरचा अंक हा लहान असला पाहिजे. पहिल्या फाशावरचा अंक मोठा, आता पहिल्या ओळीमध्ये 1 1 या निष्पत्तीमध्ये दोन्ही फाशावरचा अंक समान आहे. त्याच्यानंतर पहिल्या फाशावरचा अंक लहान आणि दुसऱ्या फाशावरचा मोठा होत गेलेला दिसतो. त्यामुळे या निष्पत्ती पहिल्या ओळीतले आपल्याला घ्यायचे नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये पहिली जी निष्पत्ती आहे 2 1 आपल्या घटनेमध्ये सांगितल्याप्रमाणे अट इथं पूर्ण होते. ते पहिल्या फाशावरचा अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा येतो. म्हणजे ही निष्पत्ती आपल्याला घ्यावी लागेल 2 1. त्याच्यानंतर सारखे येतात आणि नंतर मग दुसऱ्या फाशावरचा अंक मोठा येतो. त्याच्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला 3 1 आणि 3 2 ह्या निष्पत्ती घ्यावी लागतील. चौथ्या ओळीमध्ये 4 1 4 2 आणि 4 3. म्हणजे ज्या वेळेस दोन्ही फाशावरचा अंक समान होतो त्याच्या आधीच्या ज्या निष्पत्ती आहेत त्याच्यामध्ये पहिल्या फाशावरचा अंक हा मोठा आहे. तर अशा निष्पत्ती आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. पुढं 5 1 5 2 5 3 आणि 5 4. त्याच पद्धतीनं 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5 या निष्पत्ती पण त्याच्यामध्ये येणार आहेत. एकूण निष्पत्ती आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 येतात. एन ऑफ सी बरोबर 15. आता सी या घटनेची संभाव्यता पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. एन ऑफ सी ची किंमत आहे 15 आणि एन ऑफ एस आहे 36. तर या 3 भाग जाणाऱ्या संख्येत आपण 3 भाग घालूया. त्याला 3 5 15 3 1 3 3 2 6. तर सी या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळेल 5/12. आता तिन्ही घटनेची
आपल्याला शाब्दिक उत्तर जे आहे ते उत्तरामध्ये लिहायचंच आहे, कारण याच्यासाठी मार्क आहेत आपल्याला. तर पहिल्या घटनेचं शाब्दिक उत्तर कशा पद्धतीचं असेल बघा. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे या घटनेची संभाव्यता 1/6 आहे. पहिल्यांदा आपण ए या घटनेचं उत्तर शाब्दिक लिहूया. त्याच्यानंतर बी या घटनेचं उत्तर त्याच्या खाली लिहूया. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे या घटनेची संभाव्यता 0 आहे. आणि सी या घटनेचं उत्तर कशा पद्धतीचे आहे. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे या घटनेची संभाव्यता 5/12 आहे. तर तिन्ही घटनांचं शाब्दिक उत्तर लिहून आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. तर अशा पद्धतीनं सराव संच 5.4 मधला दुसरा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो 5.4 मधला प्रश्न तिसऱ्याकडे आपण जाऊया. आपल्याला प्रश्न विचारला आहे. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढलं तर खालील घटनांची संभाव्यता काढा. तर आपण यादृच्छिक प्रयोग लिहून घेतलेला आहे. आता आपण त्याचा नमुना अवकाश लिहूया. नमुना अवकाश यस 15 तिकीट आहेत आणि 1 ते 15 ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 15 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळं 1 ते 15 या संख्या नमुना अवकाशामध्ये येणार आहेत. पाकिटातून जर आपण तिकीट काढलं तर त्या तिकिटावर 1 ते 15 पैकीच कुठली तरी संख्या असणार आहे. त्यामुळे नमुना अवकाशामध्ये 1 ते 15 संख्या आपण लिहिलेल्या आहेत. तर एकूण निष्पत्ती 15 आहेत, म्हणून नमुना अवकाशातील एकूण नमुना घटकांची संख्या ती पण 15 आहे. आता आपण घटना जी पहिली आपल्याला घटना दिली आहे की काढलेल्या तिकिटावर समसंख्या मिळणे अशी आहे ना. आपण काय करूयात तर त्याला घटना ए मानूयात. समजा ए ही घटना काढलेल्या तिकिटावर समसंख्या मिळणे अशी आहे. तर ए या घटनेमध्ये 1 ते 15 काढावर संख्या आहेत आणि घटना ए मध्ये आपल्याला जी अट दिलेली आहे की तिकिटावर समसंख्या मिळणे अशी आहे. तर 1 ते 15 पैकी समसंख्या ज्या आहेत त्या आपल्याला घटना ए मध्ये लिहाव्या लागणार आहेत. 2 4 6 8 10 12 आणि 14. एकूण संख्या होतात 3 6 ने 7. म्हणून ए या घटनेतील नमुना घटकांची संख्या येते 7. आता आपण याची संभाव्यता पण काढून घेऊया. संभाव्यतेचं सूत्र आपल्याला माहित आहे. P of A बरोबर N of A छेद N of S. P of A बरोबर N of A ची किंमत आहे 7 आणि N of S आहे 15. म्हणजे A या घटनेची संभाव्यता आली 7/15. तर आता आपण दुसऱ्या घटनेकडे जाऊया. त्याच्यामध्ये काढलेल्या तिकिटावर 5 च्या पटीतील संख्या असणे अशी आपल्याला घटना दिली. आपण त्या घटनेला बी घटना मानूयात. समजा बी ही घटना काढलेल्या तिकिटावर काढलेल्या तिकिटावर 5 च्या पटीतील संख्या असणे अशी आहे. आता 5 च्या पटीतल्या संख्या ज्या 1 ते 15
मध्ये येणाऱ्या ज्या आहेत त्या आहेत 5, 10 आणि 15. 5 च्या पटीतल्या संख्या 5, 10, 15 आपण बी या घटनेमध्ये लिहूया. 5, 10, 15. तर तीनच घटक आलेले आहेत म्हणून एन ऑफ बी पण तीनच येणार आहे. बी या घटनेतील नमुना घटकांची संख्या 3 मिळेल आपल्याला. संभाव्यता काढूयात आपण. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी 3 आहे आणि एन ऑफ एस 15 आहे. तर 3 न 15 ला भाग घालूया. 3 1 3, 3 5 15. तर बी या घटनेची संभाव्यता मिळेल आपल्याला 1/5. दोन्हीही घटना ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शाब्दिक उत्तर लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. तर पहिल्या घटनेसाठी शाब्दिक उत्तर बघा. काढलेल्या तिकिटावर समसंख्या मिळणे या घटनेची संभाव्यता 7/15 आहे. काढलेल्या तिकिटावर समसंख्या मिळणे या घटनेची संभाव्यता 7/15 आहे. आणि दुसऱ्या घटनेसाठी उत्तर काढलेल्या तिकिटावर पाचच्या पटीतील संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता 1/5 आहे. तर अशा पद्धतीनं आपलं सराव संच 5.4 मधलं तिसरं उदाहरण पूर्ण झालेलं आहे. आता आपण चौथ्या उदाहरणाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 5.4 मधला प्रश्न चौथा जो आहे तो आपण आता बघणार आहोत. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा असा प्रश्न आपल्याला. आणि त्याच्या 2 घटना आपल्याला दिलेल्या आहेत की काढलेली जी तयार झालेली जी संख्या आहे ती विषम संख्या असणे आणि दुसरी घटना आहे तयार झालेली संख्या जी आहे ती 5च्या पटीतील संख्या असणे. तर आपण नमुना अवकाश याचा लिहूया. ते यादृच्छिक प्रयोग जो आहे तो आपण इथे लिहिलेला आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली. तर नमुना अवकाश कसं लिहायचा, 2 अंकी संख्या तयार कशा करायच्या, तर एक अंक घ्यायचा आणि उरलेले अंक त्याच्यावर एक एकदा ठेवले तर आपल्याला 2 अंकी संख्या मिळतात. तर 2 वर आपण जर 3 ठेवले तर आपल्याला 23 मिळेल. 2 वर 5 ठेवलं तर 25, 2 वर 7 ठेवल्यास 27 आणि 2 वर 9 ठेवल्यास 29 मिळेल. याच पद्धतीनं 3 वर इतर संख्या एक एकदा ठेवल्या तर आपल्याला 32, 35, 37 आणि 39 या संख्या मिळतील. त्याच पद्धतीनं 5 वर इतर अंक एक एकदा ठेवले तर आपण 52, 53, 57 आणि 59 या संख्या मिळतील. त्यानंतर 7 वर इतर अंक एक एकदा ठेवूयात 72, 73, 75 आणि 79 या संख्या मिळतील. त्याच पद्धतीने 9 वर 92, 93, 95 आणि 97. तर एकूण किती संख्या तयार झाल्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या आपल्याला मिळालेली आहे 20.
याच्यानंतर आपण जी आपल्याला पहिली घटना दिलेली आहे की तयार झालेली संख्या जी आहे ती विषम संख्या असेल त्याला आपण ए ही घटना मानूया. तर त्या पद्धतीने आपण लिहूया त्या ठिकाणी, समजा ए ही घटना तयार झालेली संख्या विषम संख्या असणे अशी आहे. तर विषम संख्या दोन अंकी संख्यातल्या ओळखायच्या कशा, तर ज्या संख्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्या संख्या विषम संख्या असतात. तर याच्यातल्या विषम संख्या लिहूया आपण 23, 25, 27, 29, त्यानंतर 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95 आणि 97. तर एकूण संख्या तयार झाले ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. म्हणून ए या घटनेतील नमुना घटकांची संख्या येते 16. तर या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी आपण सूत्र लिहूयात. ए या घटनेची संभाव्यता बरोबर घटना ए तील नमुना घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या. तर 16 छेद 20, 4 न भाग जातो या ठिकाणी, 4 चौक 16, 4 25. तर आपल्याला ए या घटनेची संभाव्यता मिळते 4/5 आणि या घटनेचे शाब्दिक उत्तर काय असणार आहे, तयार झालेली संख्या विषम संख्या असणे या घटनेची संभाव्यता 4/5 इतकी आहे. ही घटना आपल्याला जी दिलेली आहे त्यामध्ये काढलेल्या तिकिटावर 5 च्या पटीतील संख्या मिळणे अशी आहे. तर आपण त्याला बी ही घटना घेऊयात. समजा बी ही घटना काढलेल्या तिकिटावर 5 च्या पटीतील संख्या मिळणे अशी आहे. तर 5 च्या पटीतील संख्या ओळखायच्या कशा, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ह्या संख्या हे अंक येतील त्या संख्या ज्या असतील त्या 5 च्या पटीतील संख्या असतील. तर 5 च्या पटीतील संख्या यापैकी कोणकोणत्या येतील, ते 25 आहे, त्यानंतर 35 आहे, त्यानंतर 75 येईल आणि 95 येईल. 1, 2, 3, 4 संख्या आलेल्या आहेत. म्हणून बी या घटनेतील नमुना घटकांची संख्या 4 मिळेल आणि आपण त्याची संभाव्यता काढूयात. P ऑफ B बरोबर N ऑफ B छेद N ऑफ S. तर N ऑफ B ची किंमत आलेली आहे 4 आणि N ऑफ S आहे 20. तर 4 न 20 ला भागवल्यात 1/5 आहे. तर बी या घटनेची संभाव्यता मिळेल आपल्याला 1/5. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची पायरी शाब्दिक उत्तर आपण खाली लिहायचा. तर ए घटनेसाठी उत्तराचं वाक्य काय असेल बघा, काढलेल्या तिकिटावर विषम संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता 4/5 आहे. आणि उत्तरात शाब्दिक उत्तराचं दुसरं वाक्य दुसऱ्या घटनेशी संबंधित असेल
काढलेल्या तिकिटावर 5च्या पटीतील संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता 1/5 आहे. असं उत्तर आपण शाब्दिक लिहून या प्रश्नाचा शेवट करणार आहोत. याच्यानंतर आपण प्रश्न 5व्याकडे जाऊया. सराव संच 5.4 मधल्या शेवटच्या उदाहरणाकडे आपण येऊया. प्रश्न 5वा, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना आपल्याला दिल्या एक्का मिळणे आणि काढलेल्या पत्त्यावर इस्पिक पत्ता मिळणे अशा 2 घटना दिलेल्या आहेत. तर पत्त्याच्या कॅट ते जे समतीचे प्रश्न आहेत ते जराशी वेगळ्या पद्धतीने सोडवायचे. त्याच्यामध्ये नमुना अवकाश लिहायची गरज नसते. डायरेक्ट नमुना अवकाशातील घटकांची संख्या आपण इथे लिहायची आहे. आणि पत्त्याच्या कॅट संबंधी थोडीशी माहिती आपल्याला असणं पण या ठिकाणी गरजेचं आहे. पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात. त्याच्यामध्ये इस्पिक, किलवर, बदाम आणि चौकट अशा पद्धतीचे 4 प्रकारचे पत्ते असतात. आणि एकूण प्रत्येक प्रकारचा पत्ता हा 13 पत्ते असतात. 13 इस्पिकचे, 13 किलवरचे, 13 बदामचे आणि 13 चौकटचे अशा पद्धतीने हे 52 पत्ते होतात. त्याच्यामध्ये चित्रयुक्त पत्ते जर आपल्याला विचारले तर त्या ठिकाणी गुलाम, राणी आणि राजा असे प्रत्येकी 4 म्हणजे एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात. एका हा पत्ता चित्रयुक्त पत्त्यामध्ये येत नाही. तर आता आपण उत्तराकडे जाऊयात. तर यादृच्छिक प्रयोग आपल्याला दिलेला आहे तो आपण सुरुवात करूया. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला. तर या ठिकाणी पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात. त्यामुळं इथं नमुना अवकाश लिहिताना आपल्याला 1 2 3 असं 52 लिहायची गरज नाहीये किंवा 13 वेगवेगळ्या पत्ते आहेत तर असं पण लिहायची काही गरज नाहीये. तर या ठिकाणी पत्त्याच्या कॅट मध्ये 52 पत्ते असतात म्हणून आपण नमुना अवकाशातील घटकांची संख्याच डायरेक्ट लिहायची आहे 52. या ठिकाणी नमुना अवकाश ह्या पत्त्याच्या संबंधीचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी लिहायची गरज नाहीये. डायरेक्ट नमुना घटकांची संख्या आपण लिहायची आहे. आता आपल्याला दिलेली जी पहिली घटना आहे एक्का मिळणे, आपण या घटनेला ए ही घटना मानूयात. समजा ए ही घटना काढलेला पत्ता एक्का असणे अशी आहे. आता पत्त्याच्या कॅट मध्ये प्रत्येक प्रकारचा पत्ता हा 4 वेळा असतो. म्हणजे एक्का 4 वेळा असेल. तर किलवरचा एक एक्का असेल, बदामचा एक्का असेल, इस्पिकचा एक्का असेल आणि चौकटचा एक एक्का असेल. तर एक्क्याचे पत्ते किती असतात? 4 असतात. तर या ठिकाणी याचा पण आपण ए हा संच लिहिणार नाहीये. ए या घटनेतील नमुना घटकांची संख्या आपण ती डायरेक्ट लिहायची आहे 4. आता ए या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी आपण सूत्र लिहूया. P ऑफ A बरोबर N ऑफ A छेद N ऑफ S. P ऑफ A बरोबर N ऑफ A 4 आणि N ऑफ S आहे 52. 4 न 52 ला भाग जातो आणि या ठिकाणी ए या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळते 1/13. आता त्या ठिकाणी दुसरी बी ही घटना जी आपण दुसरी घटना आपण ज्याला बी म्हणणार आहोत ती आहे इस्पिक पत्ता मिळणे. तर आपण बी घटना याला समजूया. समजा बी ही घटना
काढलेला पत्ता इस्पिक असणे अशी आहे. तर पत्त्याच्या कॅट मध्ये इस्पिकचे पत्ते 13 असतात, म्हणून या ठिकाणी बी या घटनेतील नमुना घटकांची संख्या येते 13. याचा पण बी संच लिहायची गरज नाही आपल्याला. तर बी या घटनेची संभाव्यता n ऑफ बी छेद n ऑफ s या सूत्राने काढतात. तर या ठिकाणी n ऑफ बी आहे 13 आणि n ऑफ s आहे 52. 13 आणि 52 ला भाग होतो 13 एका 13 52. तर आपल्याला बी या घटनेची संभाव्यता मिळते 1/4. आपण उत्तराचे वाक्य लिहूयात. काढलेला पत्ता एक्का असणे या घटनेची संभाव्यता या घटनेची संभाव्यता 1/13 आहे. आणि दुसऱ्या घटनेचं उत्तर काढलेला पत्ता इस्पिक असणे या घटनेची संभाव्यता 1/4 आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते या पद्धतीने सोडवायचे आहेत. पत्त्याचे कॅट संबंधित प्रश्न आल्यानंतर ही पद्धत आपण वापरणार आहोत. तर या ठिकाणी आपला सराव संच 5.4 जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आपण याच्यानंतरचा भाग जो आहे प्रॉब्लेम सेट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे. याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.